रेशमाने सकाळी फोनवर आपल्या तिखट अंदाजात सुजाताला म्हटले, वहिनी, मला 3 दिवसांसाठी माझ्या मैत्रीण रिवाच्या लग्नाला जायचे आहे. घराला कुलूप लावून ठेवता येणार नाही, कारण आजकाल चोरांचा काही भरोसा नसतो. तुम्हाला माहिती आहे ना वहिनी, म्हणून तुम्हीच तिथे थांबा. फक्त काही दिवसांचीच तर गोष्ट आहे. सुजाता हे ऐकून जणू सुन्नच झाली. मनातल्या मनात ओढून घेत म्हणाली, रेश्मा, खरं तर मलाही कुठेतरी जायचं आहे. पण तिचं वाक्य पूर्ण होण्याआधीच कमलादेवीने आपल्या जड, संतप्त आवाजात मध्येच बोलणं तोडलं. अगं सुनबाई, नणंदेला मदत हवी आहे आणि तू तिच्या घरी राहायला लाख बहाणे करत आहेस. 2 दिवस थांबल्याने तुझं काय कमी होणार आहे? तू आणि विजय तिथेच राहा. बस, विषय संपला. मी तर एकटीही राहू शकते. विजयनेही आपल्या आईच्या बोलण्याला दुजोरा देत, सुजाताकडे न पाहतच म्हटलं, चल सुजाता, आई म्हणते आहे तर 2 दिवस थांबू. विषय वाढवायची काय गरज आहे? सुजाता आतल्या आत पेटून उठली. तिला ना तिथे थांबणं आवडत होतं, ना आदेश ऐकणं. पण परिस्थिती तिला जिथे जायचं नव्हतं तिथेच घेऊन गेली. ती मन नसतानाही रेशमाच्या घरी पोहोचली. इकडे सासूबाई रोज फोन करून विचारू लागल्या, सगळं ठीक आहे ना? घराची नीट काळजी घे, सगळं व्यवस्थित ठेव. रेशमानेही फोन करून चौकशी केली. पण 2 दिवसांपेक्षा जास्त वेळ झाला तरी रेश्मा आली नाही. मनातल्या मनात सुजाताला वाईट वाटत होतं. पण आता थांबणं ही मजबुरी होती आणि रेशमाला प्रश्नही विचारता येत नव्हता. रेश्मा रोज सकाळी सकाळी फोन करत होती. वहिनी, सगळं ठीक आहे ना? दरवाजे खिडक्या नीट तपासल्या ना? कोणी येऊन जाऊन गेलं तर नाही ना? आणि हो, स्वयंपाकघरातला गॅसचा स्लॅब नीट स्वच्छ ठेव. मी नवीन टाईल्स लावल्या आहेत. सुजाता दात ओठात दाबून उत्तर देत होती, रेश्मा, सगळं ठीक आहे. अगदी व्यवस्थित. आणि फोन ठेवताच ती चिडून विजयला म्हणाली, तुमची बहीण कायम अशा प्रकारे फोन करते, जणू मी तिची पहारेकरीच आहे. विजय जो बाजूलाच बसलेला होता, म्हणाला, अगं, काय देणार ती? एवढं काय चिडायचं? 2 दिवसांचीच तर गोष्ट आहे. पण ते 2 दिवस सुजाताच्या डोक्यावर दगडासारखे टिकून राहिले, रेशमाच्या रूपाने. ती दररोज रात्री पुन्हा फोन करायची, वहिनी, पलंगाच्या वरचा पंखा बंद करायला विसरू नकोस. आणि माझ्या कपाटाची किल्ली टेबलावरच ठेवायची आहे, कुठेही हलवू नका. सुजाता फक्त ठीक आहे एवढंच बोलू शकायची. कारण ते तिचं सासरचं घर असलं, तरी तिथे ती पाहुणीसुद्धा नाही, तर जणू पहारेकरी असल्यासारखं तिला वाटू लागलं होतं. सुमारे 5 दिवसांनंतर रेश्मा लग्नाहून परत आली. तिच्या चेहऱ्यावर लग्नाचा उत्साह कमी आणि घर उघडं राहिल्याची चिंता जास्त दिसत होती. येताच ती फिरत फिरत संपूर्ण घर पाहू लागली, इतकंच नाही तर स्वयंपाकघरातील डब्यांवरही तिने नजर टाकली. मग तिने एक दीर्घ श्वास घेत म्हणाली, बरं वहिनी, चला, आता मी आले आहे, तुम्ही जाऊ शकता. इथे राहिलात तर तुम्हाला काम करावं लागेल. म्हणूनच जाण्याची घाई आहे, नाही का? यावर सुजाताने कठोर सुरात उत्तर दिलं, रेश्मा, मी इथे म्हणून राहिले नाही की मला काही शोक होता. तुम्हीच तर सांगितलं होतं, आई आणि मम्मीही घरी एकट्याच आहेत. आता तर मला परतावंच लागेल. विजयनेही म्हटलं, चल सुजाता, आई वाट पाहत असतील. घरी परत येताना सुजाताने सुटकेचा निश्वास घेतला, पण मनात रेशमाच्या तिखट शब्दांचा धूर उठतच राहिला. मात्र खरा वादळ तर दुसऱ्याच दिवशी येणार होतं. सकाळीच ती येऊन किंचाळू लागली आणि संपूर्ण घर डोक्यावर घेतलं. तिच्या चेहऱ्यावर इतका राग होता, जणू कुणीतरी तिची इज्जत लिलावात काढली असावी. धापा टाकत ती आत शिरली, वहिनी, तुम्ही हे काय तमाशा केलात? सुजाता जी भाकऱ्या लाटत होती ती गडबडली. काय झालं? रेशमाने हात आपटत म्हटलं, काय झालं? आता एवढं भोळं बनण्याची गरज नाही. माझ्या कपाटात जी निळी बॅग होती ती तुम्ही हलवली का? त्यात ठेवलेले 25,000 रुपये कुठे आहेत, सांगा. कुठे ठेवले, कुठे नेले? हे ऐकून कमलादेवीही कडक आवाजात बोलल्या. अरे, काय बडबड करतेस? काय काय बोलतेस तू? रेशमाने टोचणी मारत म्हटलं, आई, तुम्हाला वाटत असेल की मी भावासाठी बोलते, पण मी तर भावजेसाठी बोलते. कारण मला माहीत आहे कोण काय आहे. ज्या दिवशी ही माझ्या घरी गेली, त्या दिवसापासून माझं सामान वापरू लागली. रोज फोन करून सांगायची, सगळं ठीक आहे, सगळं ठीक आहे, आणि मागून सगळं अस्ताव्यस्त करून गेली. सुजाताच्या डोळ्यांत राग चमकून उठला. अतिशय करतेस तू. मला तुझ्या पैशांची काय गरज आहे? आणि माझी अलमारी हात लावू नकोस, हे तू विसरलीस का? मी तर हातही लावलेला नाही.
रेश्मा गुरगुरत म्हणाली, खोटं. साफ खोटं आहे हे. ही माझी शेजारी निर्मला आहे, तिनेच सांगितलं की तिने तुला कपाटातून काहीतरी काढताना पाहिलं होतं. सुजाता आश्चर्याने ओरडली, अरे, तुझ्याच सांगण्यावरून मी किल्ली टेबलावर ठेवली होती. तीच उचलून परत ठेवत होते. आणि त्या निर्मलाला तर खोटं पसरवायची सवयच आहे. तेवढ्यात आरडाओरड ऐकून विजय मध्ये आला. रेश्मा, तू पुराव्याशिवाय असे आरोप कसे करू शकतेस? रेशमाने त्याच्याकडे रोखून पाहत म्हटलं, दादा, तू मध्ये पडू नकोस. तुझ्या बायकोने गडबड केली आहे आणि तिला त्याचा हिशेब द्यावाच लागेल. सुजाता वळून म्हणाली, बरं, हिशेबच हवा आहे ना? तर ऐक, तुझं घरच असं आहे की कुलूप लावायलाही वेळ नसतो आणि संशय घ्यायला मात्र कायम वेळ तयार असतो. ज्या दिवसापासून लूट झाली आहे, त्या दिवसापासून फक्त आरोपच आरोप आहेत. मला माहीत आहे, तू हे सगळं मुद्दाम करत आहेस. मला तुझ्या पैशांची काहीच गरज नाही. कमलादेवीने हात आपटत म्हटलं, अरे, शांत रहा. तुम्ही दोघीही या घरच्या आहात. हे काय चाललंय? पण रेश्मा थांबणारी नव्हती. ती सुजाताच्या अगदी जवळ येऊन म्हणाली, वहिनी, बुळं बनू नकोस. आता खरं सांग, पैसे कुठे ठेवलेत? की विजयसोबत खर्च करून टाकलेत? हे ऐकताच सुजाताचा चेहरा लालबून झाला. रेश्मा, तू माझ्यावर आरोप तर करतच होतीस, पण विजयालाही यात ओढलंस? तुझी हिंमत कशी झाली? रेश्मा मोठ्याने हसत म्हणाली, हिंमत? हिंमत तर तू दाखवलीस माझ्या घरात शिरून चोरी करण्याची. मला तर फक्त सत्य जाणून घ्यायचं आहे. सुजाताचा आवाज थरथरत पण ठामपणे घुमला, मी चोर आहे? मला तर 5 दिवस नोकरासारखं तुमचं घर सांभाळावं लागलं आणि तूच मला बदनाम करतेयस. उपकार मानायचे सोडून उलट चोरीचा आरोप करतेयस. रेशमाने बोट दाखवत म्हटलं, हो, कारण ज्या दिवसांत तू घरी होतीस, त्याच दिवसांत पैसे गायब झाले. ते माझ्या पतीच्या कष्टाची कमाई आहे. कमलादेवी रागाने म्हणाल्या, सुजाता, तुला काही माहीत असेल तर सांग आणि हा तमाशा बंद कर. रेश्मा पलटून म्हणाली, आई, मी तर खरंच सांगते. पूर्ण 25,000 रुपये होते, जे अलमारीच्या लॉकरमध्ये ठेवले होते. मी उघडून पाहिलं तर ते गायब होते. वहिनीशिवाय तिथे कोणीच नव्हतं. मग मी कोणाला विचारू? आता सुजाताचा संयम तुटला आणि ती म्हणाली, अगदी बरोबर. आता सगळा दोष माझ्यावरच का? जगातलं सगळं सामान मीच उचलते का? 2 शब्दांत सांगते, मी स्वतःला तुमच्यापेक्षा जास्त ओळखते. रेश्मा, माझ्यात इतकी नीचता नाही की मी कुणाच्या पैशांकडे वाकड्या नजरेने पाहीन. रेशमाने टोमणा मारत म्हटलं, कमाल आहे वहिनी. स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकत नाहीत आणि डायलॉग मात्र पहा. सुजाता तडफडत म्हणाली, तू माझ्या इज्जतीचे अक्षरशः चिंधडे उडवलेस, मग आजही मी गप्प बसू का? आणि पैसे कदाचित तूच विसरली असशील. कोठे ठेवलेस तू तर अर्ध्या रात्री सुद्धा वस्तूंची जागा बदलतेस आणि आरोप माझ्यावर करतेस. पण तरीही सहन न झाल्याने विजय पुढे आला आणि ठामपणे म्हणाला, बस, फार झालं. सुजाता कुणाचाही 1 रुपयासुद्धा घेऊ शकत नाही. रेश्मा ओरडली, तुझ्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली आहे, दादा. आता सुजाताच्या डोळ्यांत अश्रू आले आणि ती रडत म्हणाली, विजय, मी निघून जाते. इथे मला इज्जतच मिळत नसेल, तर इथे राहण्याचा काही अर्थ नाही. कमलादेवी मन वळवण्याच्या सुरात म्हणाल्या, अरे विजय, गोष्ट सावर ना. हे सगळं काय चाललंय? पण सुजाता रेशमाकडे पाहत म्हणाली, तुला तुझं घर आणि तुझे पैसे मुबारक. या घाणेरड्या आरोपासोबत मी 1 मिनिटसुद्धा इथे राहू शकत नाही. रेशमाने पुन्हा टोमणा मारला, अरे जा जा, चांगलंच आहे. घरातून वाईट गोष्ट निघून जाईल. यावर सुजाता वळून म्हणाली, आणि तुझी विषारी जीभ मात्र घरातच राहील, हो ना? संपूर्ण घरात सन्नाटा पसरला, पण रागाची आग अजून विझलेली नव्हती. रेश्मा दरवाजा आपटत बाहेर निघून गेली. पण जाण्याआधी म्हणाली, वहिनी, गोष्ट अजून संपलेली नाही. मी उद्या पुन्हा येईन आणि तोपर्यंत पैसे मिळाले नाहीत तर गोष्टी खूप दूर जातील. रेशमाने अशी धमकी दिल्यावर सुजाता आणि विजय फक्त पाहतच राहिले. त्या क्षणी सुजाताची दुनिया अक्षरशः फुटून विखुरली. सुजाता रात्रभर झोपू शकली नाही. रेशमाची धमकी तिच्या हृदयावर सुरीसारखी घाव घालत होती. वहिनी, पैसे दिले नाहीत तर पोलीस बोलावेन. दागिने दिलेस तरी मी गप्प बसेन. हे शब्द सतत कानांत घुमत राहिले. विजय तिच्याजवळ होता, पण तिचं मन पूर्णपणे तुटून गेलं होतं. सकाळी कमलादेवीने तिला पाहून टोमणा मारला, सुजाता, रडून धुवून काही होणार नाही. दिवसभर तू तिथे काय करत होतीस ते विचार कर. विजय तर ऑफिसमध्ये असायचा. एवढी मोठी चोरी झाली तर मी विश्वास कसा ठेवू?
सुजाताचं काळीज पुन्हा चिरडलं गेलं. म्हणजे सासूबाईंनाही वाटतं की मी चोरी करू शकते. हा विचार येताच तिच्या डोळ्यांत पाणी भरलं, पण सासूबाईंचं मन मात्र पिघळलं नाही. सकाळी साधारण 10 वाजता दरवाजावर जोरजोरात धपाधप आवाज झाले, जणू कुणी मुठीने दरवाजा ठोठावत होतं. विजयनेही जाऊन दरवाजा उघडला, तर रेश्मा वादळासारखी रागात आत आली. तिने थेट सुजातासमोर बोट रोखलं. चल, आत्ताच निर्णय घे. पैसे दे किंवा दागिने दे. नाहीतर आज संध्याकाळी मी पोलीस नंबरवर कॉल करेन. मग पाहू सगळ्यांची इज्जत कशी लिलावात निघते. हे ऐकून सुजाता फाटलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहू लागली. हे तू काय बोलतेयस? रेशमाच्या बोलण्यावर सुजाता संतापून म्हणाली, रेश्मा, पैशांच्या बदल्यात दागिने कसे मागू शकतेस तू? कमला देवीही गोंधळल्या. रेश्मा, घरची गोष्ट घरातच राहू दे. यावर रेशमाने वळून म्हटलं, आई, घरची गोष्ट तेव्हाच घरात राहते, जेव्हा घरातले लोक प्रामाणिक असतात. आणि ही भावजे, ही तर चोरच निघाली. घरात तपासा, इथून माहेरी नेऊन तिने काय काय सामान विकलं आहे ते पहा. कारण हिच्या नियतीवर मला पहिल्यापासूनच विश्वास नव्हता. हे ऐकून सुजाता स्वतःला थांबवू शकली नाही. रेश्मा, तू माझ्यावर खोटा आरोप केलास. मी चोरी केलेली नाही आणि वरून माझे दागिने मागतेयस. कोणत्या हक्काने तू त्या शेजारणीला इथे घेऊन येतेयस, जिने मला कपाट उघडताना पाहिल्याचं म्हणते? रेश्मा जोरात हसली आणि उपरोधिकपणे म्हणाली, हक्क? हक्क तर पोलीस सांगतील, आणि शेजारणीही समोर उभी राहून साक्ष देईल. बदनामी टाळायची असेल तर आधीच दागिने दे. मग विषय संपेल. आता विजय आपल्या बहिणीवर चिडला. रेश्मा, फालतूगिरी करू नकोस. ही माझी बायको आहे, चोर नाही. आज तू सगळी हद्द पार केलीस. माझ्या बायकोवर आरोप करतेयस आणि वरून तिचे दागिनेही मागतेयस. यावर रेश्मा जोरात ओरडली, तुझे डोळे उघडायला हवेत दादा. घरातून 25,000 रुपये गायब झाले, तर कुणावर तरी संशय येणारच. आणि ती आहे तुझी बायको. विजय काही बोलणार त्याआधीच रेश्मा दरवाजाकडे जात ओरडली, मी 1 दिवसाची मुदत देते. त्यानंतर पोलीस. मग मी काहीही पाहणार नाही. आणि म्हणूनच आज मी माझ्या घरी जाणार नाही. तिने जोरात दहाड मारली आणि आपल्या आईच्या खोलीत निघून गेली. सुजाता रडत रडत आपल्या खोलीत गेली. अपमानाचं ओझं आता तिचा श्वास घोटत होतं. हे सगळं काय चाललंय हेच तिला समजत नव्हतं. एक तर आम्ही तिच्या घरी राहून तिच्या घराची काळजी घेतली आणि वरून आता चोरीचा आरोप झाला, तेही आम्ही कुठल्याच वस्तूला हात न लावता. सुजाता हुदके देत रडत आहे हे पाहून विजयने तिला जवळ बसवलं. सुजाता, मी तुझ्या सोबत आहे. सुजाता रडत रडत खोल श्वास घेऊ लागली. सोबत, पण विश्वास? सासूबाईंना तर माझ्यावर थोडासुद्धा विश्वास नाही. हे ऐकून विजय गप्प बसला. तोही कपाळ धरून बसला होता आणि ही सगळी परीक्षा खोटी कशी ठरवायची, हे त्यालाही समजत नव्हतं. रात्री साधारण 11 वाजता सुजाताला पाणी प्यायला स्वयंपाकघरात जावं लागलं. जशी ती स्वयंपाकघराच्या जवळ पोहोचली, तिला हळू आवाज ऐकू येऊ लागले. खूप अंधार होता. कमला देवी आणि रेश्मा दोघीही तिथे होत्या. त्या हळू आवाजात पण स्पष्ट शब्दांत बोलत होत्या आणि धुसरपणे दिसतही होत्या. सुजाता भिंतीच्या मागे उभी राहून सगळं ऐकू लागली. पण तिच्या कानांवर ते शब्द वीज कोसळावी तसे आदळत होते आणि जणू क्षणात सगळं उघड करत होते. कमला देवी हळू कुजबुजणाऱ्या आवाजात बोलत होत्या. रेश्मा, तू फारच टोकाला गेलीस. मी तर फक्त गंमतीत म्हणाले होते की सुजाताचे दागिने घेऊ. पण तू तर खरंच पोलिसांची धमकी द्यायला लागलीस. अरे, ती शांतपणे देत असेल तर ठीक आहे, एवढा गोंधळ कशाला? कोठे तिला आपल्यावर संशय आला तर? हे ऐकताच सुजाता तिथेच थिजून गेली. हे देवा, म्हणजे हे सगळं आधीपासूनच ठरलेलं होतं. तेवढ्यात रेश्मा रागाने कुजबुजत म्हणाली, आई, गंमत नाही, मला खरंच दागिने हवे होते. सुजाताचे सोन्याचे दागिने, त्यांची किंमत 25,000पेक्षा खूप जास्त असेल. हीच योग्य संधी होती. ती आमच्या घरी राहिली नसती, तर मी ही गोष्ट बनवूच शकले नसते. तुझं आणि माझं तर आधीच ठरलं होतं. म्हणूनच तू भावजेला माझ्या घरी जायला भाग पाडलं. आणि आता मागे हटत आहेस? थोडा थांबून ती पुढे म्हणाली, काळजी करू नका, पोलीस येणार नाहीत. मी तर फक्त धमकी देत आहे, जेणेकरून वहिनी घाबरून जाईल आणि दागिने काढून देईल. कमला देवी म्हणाल्या, वेडी झाली आहेस का तू? जर खरं बाहेर आलं तर? रेश्मा हसत म्हणाली, कोण उघड करणार खरं? तो तर योगायोग होता. वहिनी कपाटात किल्ली ठेवत असताना निर्मलाने खिडकीतून पाहिलं आणि मला सांगितलं. तेव्हाच माझा प्लॅन आणखी पक्का झाला. कारण आता माझ्याकडे साक्षीदारही आहे.
निर्मलाला हे माहीतच नाही की तिच्या साक्षीवरून आपण वहिनीवर चोरीचा आरोप लावणार आहोत. पण कमला देवी कठोर झाल्या. पण दागिने मागायची गोष्ट जरा जास्त होत नाहीये का? बघ, शांतपणे देते तर ठीक आहे, पण एवढा गोंधळ नको. मला भीती वाटतेय. रेश्मा चिडून म्हणाली, आई, पोलिसांची धमकी दिली की 2 दिवसांत दागिने हातात येतील. वहिनी भित्री आहे आणि आत्मसन्मान असलेली आहे. रडता रडता स्वतःच दागिने देऊन टाकेल. बाहे सगळं सत्य स्वतःच्या डोळ्यांनी पाहून आणि कानांनी ऐकून सुजाताच्या पायाखालची जमीन सरकली. तिचा गळा दाटून आला, डोळ्यांत अश्रू तरळू लागले. पण मनात आग पेटली. त्या एका क्षणात तिच्या मनातील भीती वितळून राख झाली आणि उकळत्या लाव्यासारखी बाहेर येण्यासाठी तयार झाली. बातीने सगळं ऐकलं होतं, सगळी कटकारस्थानं, खोटं, अपमान, आता सगळं तिच्या डोळ्यांसमोर स्पष्ट होतं. ती परत खोलीत गेली आणि हात जोडून विजयसमोर उभी राहिली. विजय चकित झाला. काय झालं? सुजाता थरथरत्या पण ठाम आवाजात म्हणाली, विजय, मला सगळं सत्य कळलं आहे आणि आता मी गप्प बसणार नाही. तिने सगळी गोष्ट विजयला सांगितली, एक एक शब्द, एक एक विष. विजयचा चेहरा रागाने लाल झाला. म्हणजे आई आणि रेश्मा दोघींनी मिळून हे सगळं केलं? सुजाता म्हणाली, हो, फक्त माझे दागिने हडप करण्यासाठी. विजयने क्षणाचाही विचार न करता म्हटलं, चला, आत्ताच निघूया. आज सगळं संपवतो. जेव्हा ते सासूबाईंच्या खोलीत पोहोचले, तेव्हा रेश्मा तिथे नव्हती. विजयने रागात आईला विचारलं. त्या म्हणाल्या, ती निघून गेली, जावई फोन करत होते. विजय संतापून म्हणाला. तिला वाटत असेल की घरी जाऊन ती वाचेल तर ती चुकतेय. चला सुजाता, आपण तिच्या घरी जाऊ. आई, तुम्हीही आमच्या सोबत चला. हे ऐकून कमला देवी घाबरून म्हणाल्या, अरे, पण झालं काय आहे? एवढ्या रात्री तिच्या घरी का जायचं? विजय म्हणाला, तिच्या घरी गेल्यावर तुम्हालाही सगळं कळेल. विजयने गाडी सुरू केली. सुजाता आणि कमला देवी बसल्या. कमला देवीचं हृदय जोरजोरात धडधडत होतं, कारण सत्य उघड होण्याची भीती त्यांच्या मनात होती. रेशमाच्या घरी पोहोचताच विजयने दरवाजा जोरात ठोठावला. रेश्मा घाबरून बाहेर आली. अरे दादा, विजयचा आवाज घुमला, चल, आता सत्य ऐकायला तयार हो. सुजाता आत आली. तिचा चेहरा कठोर होता, डोळ्यांत आग स्पष्ट दिसत होती. कमला देवीही सोबत होत्या, पण घाबरून रेशमाकडे पाहत होत्या. रेशमाच्या नवऱ्यासमोर तिची जिभच अडखळली. त्याने विचारलं, हे सगळं काय आहे? एवढ्या रात्री सगळे अचानक? बातेव सुजाता थेट रेशमासमोर उभी राहून म्हणाली, रेश्मा, आता भावजीसमोरच सगळं सत्य उघड होईल. तुझं खरं रूप, जे आज मी स्वतः ऐकलं आहे. चोरीचा आरोप, माझी इज्जत, माझे दागिने, हे सगळं तुमचं कटकारस्थान होतं. रेश्मा घामाघूम झाली. विजय गर्जला, बकवास, बकवास. तुम्ही दोघी किचनमध्ये बोलत होतात. मी स्वतः ऐकलं आहे. सुजाताचे दागिने घेऊ, पोलिसांची धमकी देऊ, निर्मलाकडून साक्ष मिळवू. हे सगळे तुमचेच शब्द होते ना? का भावजी, तुमचे 25,000 खरंच चोरीला गेले होते का? हे ऐकून रेशमाचे पतीही अवाक झाले. सुजाताला आता पूर्ण खात्री झाली की रेश्मा किती मोठी खोटी आहे. कमला देवींचा चेहरा फिक्का पडला. रेश्मा हकलत मागे सरकू लागली. दादा, सुजाता ओरडली, खोटं बोलू नकोस. मी सगळं ऐकलं आहे. तुमच्या घरात कुठलेच 25,000 नव्हते. सगळं खोटं होतं. फक्त माझे दागिने हडप करण्याचा डाव होता. तुझ्या लालसेपोटी तू माझी इज्जत पणाला लावलीस. आता रेशमाचे पाय थरथरू लागले, कारण तिचा नवरा तिला विचारत होता, हे सगळं काय आहे? कमला देवी हळू आवाजात म्हणाल्या, रेश्मा, आता खरं सांग. यांना सगळं माहीत आहे. हे ऐकताच सुजाता उद्गारली, सासूबाई, आता तरी खरं बोला. जेव्हा तुम्ही स्वतः या खेळात सहभागी होतात, तुम्हीच म्हणालात ना, सुजाताचे दागिने घेऊ. आई असून असं कसं विचारू शकता? कमला देवींच्या डोळ्यांत नजर झुकली. त्या काहीच बोलल्या नाहीत. सगळं उघड झालं होतं. रेश्मा रडू लागली. वहिनी, माझ्याकडून चूक झाली. मला तुमच्या दागिन्यांचा मोह झाला. हे म्हणत तिची नजर खाली झुकली. तेव्हा विजय संतापून म्हणाला, याला चूक म्हणतेस? माझ्या बायकोला चोर ठरवलंस. पोलिसांना बोलावण्याचं नाटक केलंस. तिची इज्जत मातीमोल करायला निघालीस. फक्त काही दागिन्यांसाठी? हे चूक नाही, हा गुन्हा आहे. तू हे सगळं जाणीवपूर्वक केलंस. आता पोलीस मी बोलावणार. रेश्मा सिसकत म्हणाली, दादा, मी लालसेत आंधळी झाले होते. सुजाता ओरडून म्हणाली, लालसा? हे लालसा नाही, नीचपणा आहे. रेश्मा, माणूस दुसऱ्यावर खोटा आरोप तेव्हाच करतो, जेव्हा त्याच्यातली माणुसकी मरून गेलेली असते.
कमला देवी हळू आवाजात म्हणाल्या, सुजाता, आम्हाला माफ कर. पण सुजाताचा आवाज आता लोखंडासारखा कठोर झाला होता. सासूबाई, माफी त्या लोकांना मिळते जे चूक करतात, गुन्हा करणाऱ्यांना नाही. विजय ठाम आवाजात म्हणाला, आजपासून तुमच्यापैकी कुणावरही मी विश्वास ठेवणार नाही. सुजाता माझा सन्मान आहे आणि तुम्ही तिच्या सन्मानावर घाव घातला आहे. सुजाता आणि विजय तिथून निघून गेले. मागे रेश्मा रडत होती. कमला देवी मान खाली घालून उभ्या होत्या. सत्य आता त्यांच्या चेहऱ्यावर कलंकासारखं चिकटलं होतं. बघरी परतताना विजय म्हणाला, सुजाता, तू खूप मजबूत आहेस. माझ्या आईने आणि बहिणीने तुझ्यासोबत असं केलं, याची मला लाज वाटते. सुजाता हळूच म्हणाली, नात्यांचा खरा चेहरा आज दिसला, विजय. आणि मला आनंद आहे की तू माझ्या सोबत उभा राहिलास. नाहीतर मी पूर्णपणे तुटून गेले असते. आणि त्या रात्री सुजाताच्या आयुष्यावरचे काळे ढग हळूहळू दूर होऊ लागले. कारण शेवटी सत्याने सगळ्यांचे मुखवटे उतरवले होते. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.